भारत न्यूज 44. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून ढोलताशा लेझिम चित्ररथांसह भव्य मिरवणुकीचे आयोजन दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले। त्याचबरोबर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 7 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच यावेळी या ठिकाणी खास तयार करण्यात आलेल्या भारताच्या संविधान शिल्पाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, विरोधी पक्षनेता अरविंद म्हात्रे, सर्व सन्माननीय महापालिका सदस्य, बीजेपी जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे व महेश कुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त मंगला माळवे, उपायुक्त अभिषेक पराडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने उपस्थित होते। यानंतर लेझिम ढोलताशा पथकांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित 3 चित्ररथ तयार करण्यात आले होते। या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले लेझिम पथके। या मिरवणुकीत एकूण 17 लेझिम पथकांनी सहभाग घेतला। मिरवणुकीचा समारोप आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ करण्यात आला। त्यानंतर पुढील कार्यक्रम आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता। आमदार प्रशांत ठाकूर व विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व पनवेल महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी वृंद, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महापालिका क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।